रामकृष्ण वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी ज्ञान होय ज्ञानाशी ऐसावर त्या टिकेसी ऐसावर त्या टिकेसी ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडा अति मूर्ख त्या दगडा वाचेल जो कोणी वाचेल जो कोणी जनी त्यासी लोटांगणी जनी त्यासी लोटांगणी ज्ञान होय ज्ञानासी ज्ञान होय ज्ञानासी ऐसावर त्या टिकेसी ऐसावर त्या टिकेसी। पौष मासारंभापासून चालू केलेली ही आपली ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायावरची चिंतन सेवा आणि त्या अनुषंगानं क्रमानं आलेली आजची 7व्या भागाची ही सेवा। गेल्या 6 भागामध्ये आपण चिंतन केलंय, आपल्याला माहिती आहे, आपण ते ऐकलं आहे। अर्जुनाचा प्रश्न आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने भगवान श्रीकृष्ण जे श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायातील 2ऱ्या श्लोकापासून जे उत्तर देतात आणि माऊली ज्ञानोबारांनी त्यावरती केलेलं जे चिंतन आहे त्याचा आपण थोडा विचार करतो आहोत। मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना आपल्याला माहिती आहे, आपण मय्य आवेश म्हणून इमाम या श्लोकावर चिंतन करताना सगुण भक्तीचा विचार केला। त्यानंतरच्या भागामध्ये आपण निर्गुणाचा विचार करत असताना 3रा आणि 4थ्या श्लोकावर विचार केला। 5वा श्लोक निर्गुण भक्ती करत असताना निर्गुण भक्तीचा मार्ग हा किती क्लेशदायक आहे याचा आपण 5व्या श्लोकामध्ये क्लेशोधिक त्रस्तेशा या श्लोकावर चिंतन करताना विचार केला। आणि आज भगवंताच्या मुखातून निघालेला महत्वाचा असा हा 6व्या क्रमांकाचा श्लोक, तो श्लोक आणि त्या श्लोकाच्या अनुषंगाने येणाऱ्या ओव्या याचा आपण आज चिंतन करणार आहोत। श्लोक असा आहे, हे तू सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परा अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते। कर्मेंद्रिय सुखे करिती कर्म शेखी जे का वर्ण विशेखे भागा आली विधिते पाळीत निषेधाते गाडीत मज देऊनी जाळीत कर्म फळे। या परिपाही अर्जुना माझे ठाई संन्यासुनी नाही करती कर्मे। आणि कही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचुनी धाव अनवती नाही। ऐसे जे मत्पर उपासची निरंतर ध्यान मिशे घर माझे झाले। दया जे आवडी केली मजसी कुळवाणी भोग मोक्ष बापुडी त्यजली कुळे। ऐसे आनंद योगे विकले जीवे मने आगे त्याचे काय एक सांगे जे सर्व मी करी। अशा या 5-6 ओव्या आणि या श्लोकावरचं चिंतन आहे। आपण थोडं चिंतनाकडे वळू। या ओव्यांचं चिंतन करत असताना मागच्या भागामध्ये आपण जिथं थांबलो त्यावरती थोडा दृष्टिक्षेप जर टाकला तर आपल्या लक्षात येईल। 75व्या क्रमांकाची ओवी अशी होती की म्हणून येरते पार्था नेनतीची हे व्यथा जे का भक्तिपंथा ओटंगले। अर्थात जे भक्तिपंथाला ओटंगलेचा अर्थ असा आहे अनुसरले, ज्यांनी भक्तिपंथाची भक्ती मार्गाची सगुण भक्तीची कास धरली, जे त्या पंथाला लागले त्यांना ही व्यथा नाही। कुठली व्यथा नाही? जी आपण मागच्या भागामध्ये बघितली, क्लेशोधिक त्रस्तेशामध्ये, म्हणजे भातारे विनोदा नावा तो अग्नी प्रवेची किंवा बोचऱ्या खाणे लोहाचे चणे वगैरे हा जो प्रकार आपण बघितला तो भक्तिपंथाला लागलेला, सगुण मार्गाला लागलेल्या, सगुण भक्तीच्या मार्गाला लागलेल्या भक्ताला तो क्लेश नाही असं भगवान सांगतात। आणि त्याच अनुषंगाने मग भगवान म्हणतात हे जे भक्त कोणते, जे सगुण भक्त आहे, जे भक्तिपंथाला लागले ते काय करतात? हे तू सर्वाणि कर्माणि मयि
मयि सन्न्यस्य मत्परा अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. ते मत्पर होऊन माझ्या ठिकाणी सर्व कर्मार्पण करून माझे ध्यान करतात आणि अनन्य भावाने माझी उपासना करतात. कोण? जे सगुण भक्तीला लागले, जे खरे भक्त आहे, जे अनन्य भावाने मला शरण येतात. आणि त्याच श्लोकाचा विचार करून मग माऊलींनी काही ओव्या आपल्या समोर ठेवल्या. माऊलीच म्हणतात, कर्मेंद्रिय सुखे करीत कर्म अशेखे जिये का वर्ण विषेखे भागा आली. वर्ण व्यवस्थेप्रमाण, वर्णाश्रमाप्रमाण, वर्ण व्यवस्थेप्रमाण भागाला आलेली कर्म सुखानं करून जे मला अर्पण करतात त्या भक्तांसाठी मी काय करतो ते पुढे सांगतात. पण सगुण भक्तीला लागलेले जे भक्त, नित्य उपासना करणारे जे भक्त, जे अनन्य भावाने भगवंताला शरण जातात ते भक्त काय करतात? कर्मेंद्रिय सुखे करीती कर्मा शेखे जे का वर्ण विषेके भागाली. आपल्या भागाला आलेलं कर्म ते करतात. अर्थात आता हे बघा, इथं वर्णविषेक ह्या शब्दाला, वर्णविषेक हा शब्द वर्ण व्यवस्थेप्रमाणे घ्यायचा का? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही वर्णाश्रमावस्था पूर्वीच्या काळी होती, नाही का? त्या अनुषंगाने जरी घेतला आणि आताच्या आजच्या अनुषंगाने घेतला तरी काही फरक. त्यावेळेसही वर्णाश्रम वर्णव्यवस्था होती, आजही आहे. त्यावेळेला जाती व्यवस्थित होती, ती नष्ट झाली. आता पण आहेच ना वर्णव्यवस्था. हे बघा, शासकीय कामकाजामध्ये सुद्धा तुम्ही जरी बघितलं तरी प्रथम श्रेणी वर्ग, द्वितीय श्रेणी वर्ग, तृतीय श्रेणी, चतुर्थ श्रेणी आहे की नाही? हे वर्णव्यवस्थाच आहे. क्लास 1 ऑफिसर, क्लास 2 ऑफिसर, क्लास 3 आणि क्लास 4 वर्णव्यवस्थाच आहे. आपल्याला काही करायचं नाही त्याचं. इथे माऊली काय म्हणतात? माऊली म्हणतात जे का वर्णविषेखे भागाली. आपापल्या परंपरेने म्हणा, इथे परंपरेने आपापल्या भागाला जे कार्य आलं ते. समजा माझ्या भागाला जर नोकरी आली तर मी जे नोकरी करतो, जे कर्म करतो तिथे ते कर्म मी भगवंताला अर्पण करावं असा याचा अर्थ आहे. म्हणजे जो 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 आपापल्या भागाला आलेली सेवा करेल ती मतपर होऊन मला अर्पण करतात असं भगवान सांगतात. सोप्या भाषेत तुम्हाला सांगू का? मग तुकोबारायचं प्रमाण सांगावं लागेल. तुकोबाराय म्हणतात, आले भागाते करीतो, आले भागाते करीतो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो. आले भागाते करीतो, आले भागाते करीतो, तुझे नाम उच्चारितो. म्हणजे वर्ण व्यवस्थेनं, आजच्या व्यवस्थेनं, माझ्या भागानं माझ्याकडे जे कामाला असेल ते, मी शिपाई असेल तर शिपायाचं काम, मी कारकून असेल कारकुनाचं काम, मी अधिकारी असेल अधिकाऱ्याचं काम, जे काम माझ्या भागाला आलं ते काम मी करेल. आणि निष्काम भावनेने काम करत असताना ते भगवंताच्यासाठी करतो आहे ही भावना जर ठेवली तर ते भक्त मला आवडतात, ते माझ्या आवडीचे भक्त असतात असं भगवंताला या ठिकाणी म्हणायचं आहे. भगवान त्यांचं वर्णन करतात. ते काय करतात? कर्मेंद्रिय सुखे करीती कर्म शेके जे का वर्ण विषेके भागाली. ते करतात काय? विधी ते पाळीत, निषेधाते गाळीत, मज देऊन जाळीत कर्मफळे. म्हणजे विधियुक्त आपलं काम करतात, निषेधाते गाळून आणि मग त्याचा फळाला जाळून टाकतात. महाराज फळाची अपेक्षा करत नाहीत. का फळाची अपेक्षा करत नाही म्हणजे नोकरीत काय जाऊन बसायचं काम नाही करत असं त्याचा अर्थ नाही. मी जे काम करतो आहे, माझ्या वाट्याला आलेलं काम मी करतो आहे, त्याचं फळ मला भगवंत देतोय. आणि तो काय देतो ते बरोबरच देतो अशी भावना ठेवून केलेलं कर्म त्याला म्हणायचं विधी ते पाळीत, निषेधाते गाळीत, मद देऊन जाळीत कर्मफळे. या परी पाही अर्जुना माझे ठाई, सन्य सुनी नाही करीती कर्म. म्हणजे
याप्रमाणे सर्व कर्म करून कर्म सर्व करतात पण ती न केल्यासारखी करतात. हे खरं अर्थानं त्या ठिकाणी निष्काम केलेलं कर्म आहे महाराज. माणसांना कर्म सर्वच करतात पण आपण जे कर्म करतो ते सकाम कर्म करतो. भगवंताला अपेक्षित आहे निष्काम सेवा. हे बघा, काहीतरी मिळाल्याशिवाय काहीतरी मिळावं या अपेक्षेनेच मनुष्य काहीतरी करत असतो. कर्म तसं कोणी करत नाही. काहीतरी मिळावं म्हणूनच आपण करत असतो. आपल्याला माहित आहे महिनाभर आपण काम करतो पगार मिळावा म्हणून करतो, नाही का? किंवा दिवसभर एखादा कोणी काम करत असेल संध्याकाळचा त्याला पैसा मिळावा म्हणून करतो. फलाची अपेक्षेनेच प्रत्येक जण काम करत असतो. अहो हे तर कर्माचं झालं. देवाची पूजा सुद्धा आम्ही जे करतो ते निष्काम करत नाही. देवाची पूजा आम्ही करतो कशासाठी? सकाम भाव ठेवून करतो. भगवंत म्हणतात सकाम भावाची मी पूजा घेत नाही म्हणजे ती मला आवडत नाही. अहो करतात लोक, करत नाही. आपण करत नाही का पूजा देवाची? कशासाठी करतो? आम्हाला सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त व्हावं म्हणून करतो. त्यातच त्याला अर्पण करतो ना. खूप छान अभंग आहे तुकोबाऱ्यात एक. तुकोबाऱ्या म्हणतात, अरे देवा मी तुझी आंघोळ घालतो, तुला अभिषेक घालतो, पाण्यानं तुला मी स्नान घालतो, पण हे पाणी कोणी निर्माण केलं? उदके दरी स्नान स्वरूप पै तुझे, उदके दरी स्नान स्वरूप पै तुझे. ज्या पाण्यानं मी तुला स्नान घालतो ते पाणी तूच आहे रे. तुला मी गंध लावतो, गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ. अरे गंध ही तूच आहे आणि पुष्पामध्ये निर्माण केलेला सुवास कुणी निर्माण केला? मी केला का? मी देवाला पुष्प अर्पण करतो, देवाला हार अर्पण करतो. अरे पण तो हारासाठी आणलेले पुष्प कोणी निर्माण केले? बरं त्या पुष्पामध्ये सुगंध तरी कोणी निर्माण केला? जे तुझं आहे तेच तुला मी देतो आहे आणि मग तुझ्याकडून वेगळी अपेक्षा करायची काय? तुझंच तुला अर्पण करतो अशी भावना ठेवणं म्हणजे निष्काम सेवा करणं, निष्काम भक्ती करणं असा त्याचा अर्थ आहे. यापरी पाही अर्जुना माझी ठाई, संन्यासुनी नाही करती कर्म, म्हणजे ती न केल्यासारखी कर्म. कर्म सोडावं असं सिद्धांत सांगत नाही, भक्ती मार्ग सांगत नाही महाराज. काया वाचा मनानं भगवंताला अर्पण करणं. माऊली ज्ञानोबाऱ्या म्हणतात, आणि काही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव, तया मी वातोनी धाव, अनवती नाही. अनवतीचा अर्थ आहे दुसरी. माझ्याशिवाय त्यांची धाव दुसरीकडे नाहीच हो. जे काही करतील, जे जे कर्म करतील ते कायिक वाचिक आणि मनानं मला जे अर्पण करतात त्यांना माझ्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. ऐशे जे मतपर उपासिती निरंतर, ध्यान मिशे घर माझे झाले. प्रत्येक कृतीतून, प्रत्येक कर्मातून, प्रत्येक इंद्रियातून जे कर्म करतात ते फक्त आणि फक्त माझ्यासाठी करतात. असे जे भक्त, त्या भक्तासाठी, अहो ते माझ्यासाठी तत्पर आहेत ना. ऐसे जे मतपर उपासिती निरंतर, ध्यान मिशे घर माझे झाले. असे जे भक्त जे माझ्यासाठी तत्पर असतात ते माझं घर झाले. नवे नवे ते माझं वसतिस्थान झालं. महाराज असं म्हणतात, ऐशे जे मतपर उपासिती निरंतर, ध्यान मिशे घर माझे झाले. किती आवडतात मला ते, किती आवडतात ते मला भक्त. त्या भक्तांना मी किती आवडतो ते महत्वाचं आहे. अहो त्या भक्तांना मी किती आवडतो. महाराज सांगतात, जयाची आवडी केली मदशी कुळवाडी, भोग मोक्ष बापुडी त्याजिली कुळे. अहो ज्याने मोक्षाचा विचार केला नाही, ज्याने भोगाचा विचार केला नाही, भोगापासून तर ते दूरच गेले. भोगाचा ते विचारच करत नाही. पण त्याही पेक्षा पुढे जाऊन सांगू, इहलोकीचा भोग तर सोडून द्या, परलोकीचाही भोग त्यांना नको. नव्हे नव्हे त्यांना स्वर्ग वैकुंठ हे नको. अहो त्याही पेक्षा पुढे जाऊन सांगू का, ज्या मोक्षासाठी सर्वांची धडपड चालू आहे त्या मोक्षाला सुद्धा ते म्हणतात मोक्ष सुखानुलाथा, किंवा मोक्षा माघरी कामारी हे दासी. अनेक प्रमाणातून सिद्ध होते. असे जे भक्त, असे जे संत, असे जे साधू
जे मोक्षाचाही विचार करत नाही, पण ते नुसतं आणि नुसतं फक्त आणि फक्त माझ्याकडे ज्यांची धाव आहे, असे कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचोनी धावा नव्हती नाही. ऐसे जे मतपर उपासिती निरंतर ध्यान मिसे घर माझे झाले. जयाची आवडी केली मदसी कुळवाडी भोग मोक्ष बापुडी तजली कुळे. भोग मोक्ष, भोगही नाही आणि मोक्षही नाही. अहो मोक्ष सुद्धा ते त्या ठिकाणी बाजूला ठेवतात. वैकुंठ सुद्धा आम्हाला नको, मोक्षही आम्हाला नको, आम्हाला मुक्तीही नको. न लगे धनमुक्ती संपदा, न लगे धनमुक्ती संपदा. आपल्याला माहिती आहे प्रमाण सर्वांना. असे जे भक्त, ते भक्त माझं वस्तीस्थान आहे महाराज. आपल्याला उभी सांगायची झाली तर तयापाशी पांडवा मी हारपला किंवा सवा जेत नामगुश वरवात आले माझा. मी वैकुंठात नाही, मी कुठे आहो? मी या भक्ताच्या हृदयात आहो, भक्ताच्या घरी आहो, भक्ताच्या ठिकाणी मी राहतो, असं भगवान सांगतात. भगवान म्हणतात असे जे अनन्य भावाने जे भक्त मला शरण येतात, ज्यांनी सर्वस्व मला अर्पण केलं, काया वाचा मन सर्व मला अर्पण केलं, अनन्य भावानं केलं. जीवे मने आगे ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने आगे तयाचे काही एक सांगे ते सर्व मी करी. भगवान म्हणतात त्यांचं मी काय करत नाही. पुढच्या श्लोकात ते आहे, ते श्यामंग समुद्राचा मी त्याचा उद्धार करतो. पण तेवढंच काय, त्याच्यासाठी मी काहीही करतो. जो मला आनंद आहे ना त्यासाठी मी काहीही करतो. भगवान म्हणतात काही म्हणजे काय, तो मला सांगत नाही हे करा तरी मी करतो. भक्ताचा माग मे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम. आणि अनेक उदाहरणाहून संत महात्म्यांच्या अनेक उदाहरणाहून आपल्याला लक्षात येतं जे निष्काम भावनेने कर्म करतात, कायिक वाचिक मानसिक सर्व ज्यांनी अर्पण केलं आहे, ज्यांनी कर्म सोडलं नाही, पण जे कर्म करतात ते येतु सर्वाणी कर्माणी, जे कर्म करतात ते फक्त आणि फक्त भगवंताच्यासाठी करतात. अशी ज्यांची भाव, जे काही करल ते देवा तुझ्यासाठी करल असा ज्यांचा भाव झाला, मग ते व्यवहारामध्ये काही करू महाराज. चोखोबार आहे, ढोरं ओढतात, ओढले ना चोखोबारांनी ढोरं, मग चोखोबारांनी गुरं ओढली. काम सोडलं का? काम सोडलं नाही. पण भगवंत म्हणतात अहो मी त्याला ढोरे ओढू लागलो. चोखोबाच्या संगे ढोरं ओढली चोखोबांच्या सोबत. जनाबाई सोबत, जनाबाई काय नुसतं काय राम राम करत काय आपलं जप करत बसली का पंढरपूरच्या गावाला जाऊन? नाही ना हो. दळण दळायची, गोऱ्या वेचायची. महाराज म्हणतात ना, नामयाची जनी सवेवेची शेणी, नामयाची जनी सवेवेची शेणी. आपल्याला कथा माहिती आहे, संत चरित्रामध्ये आपण याचा विचार केला होता नाही का? मी का सांगतोय, मुद्दा काय आहे? मुद्दा असा आहे महाराज, कर्म न सोडता जे जे मी कर्म करतो ते भगवंताला अर्पण करतो, अशी जर भावना झाली तर त्यापेक्षा मोठी भक्ती नाही. भगवान म्हणतात त्यासाठी मी काही करतो. ऐशी अनन्य योगे विकले जीवे मने आगे तयाचे काही एक सांगे. जे सर्व मी करतो त्याचं कामच मी करतो. आणि आपल्याला अनेक उदाहरणाने सिद्ध होते त्याचं काम भगवान करतो की नाही. कबीराचे मागे शिलेविनी जन्मरंगू लागे रोहिदासा संगे. रोहिदास महाराजांसोबत चपला शिवू लागतो, सावता महाराजांसोबत खुरपू लागतो नाही का? म्हणजे सर्व भक्तांच्या सोबत हा देव काम करतो. महाराज का करतो? कारण भगवान काम काय आहे ते बघत नाही, माझा भक्त काय काम करतो ते बघत नाही. तो ते काम मला अर्पण करतो आणि सदैव माझं नामस्मरण करतो. म्हणून मी त्याच्यासाठी धावत गेलो पाहिजे हे भगवंताचं म्हणणं आहे. आणि भगवान म्हणतात असे अनन्य योगाना माझ्यासाठी ऐशे अनन्य योगे विकले जीवे म्हणे आगे तयाचे काही एक सांगे जे सर्व मी करी. अर्थात अनन्य भावाने ज्यांनी स्वतःला जीवाने मनाने व शरीराने मला विकलं महाराज, त्यांचं कोणतं काम मी करतो म्हणून सांगू? जे पडेल ते काम, कुठलंही काम हो. अनेक उदाहरणं आपल्याला माहिती आहे, बरेचदा आपण त्यावर विचार सुद्धा केला. अहो चोखोबाच्या बायकोचं बाळांपणही देवाने करावं केलं. चोखोबाची बाई न झाला अशा रंगधर बाई निवडाधार म्हणत असे आपल्याला माहिती आहे.
काय काम आहे भगवंतानी केलं नाही? हं? सर्व काम केलं महाराज, सर्व काम. सखूबाईसाठी काय काम केलं, जनाबाईसाठी काय काम केलं, नामदेवरायासाठी काय केलं. अहो, आपल्या शांतीब्रह्मनाथांच्या घरी काय काम केले आणि 36 वर्ष काम केलं माहितीये ना आपल्याला. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वारी, अनन्य भक्ती भावेन वंदिताचे पायी, अनन्य भक्ती भावेन वंदिताचे पायी, ओवाळू आरती स्वामी एकनाथ. एकनाथ महाराजांकडे 12 वर्ष या देवानं पाणी भरलं महाराज. 12 वर्ष गंध उगाळून दिलं. काय सांगायचं काय? म्हणजे हा कुठलंही काम करतो, काहीही काम करायला तर. अर्जुनाचे घोडे धुतले आणि काय सांगू तुम्हाला, अर्जुनाचे रथी होया सारथी. घोडे धुतो, अर्जुनाचे घोडे धुतो, त्याचा सारथी बनतो महाराज. काही व्हायला तयार आहे, काही व्हायला तयार आहे असा हा देव. पण का होतो? तो म्हणतो निष्काम भावनेने माझी भक्ती करणारे, कुठलंही कर्म न सोडता वर्णविषयी जे भागाली ते कर्म करतो, आणि कर्म करत असताना सर्व कर्म मला अर्पण करतो, आणि मग मला जे अर्पण करतो ते त्याच्याकडे त्याचं श्रेयच जात नाही. कारण पापही त्याला नाही, पुण्यही त्याला होत नाही, तो माझा होतो, आणि मग मी त्याची जबाबदारी घेतो असं भगवान आश्वस्त करतात. भगवंताच्या मुखातून निघालेल्या ह्या 6वा श्लोक आणि माऊलींच्या मुखातून निघालेल्या ह्या ओव्या, यावर आपण थोडं चिंतन करण्याचा आज प्रयत्न केला. तुर्तास आज इथे आपण थांबू. पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटू. हे चिंतन समोर घेऊन जाण्यासाठी तोपर्यंत सर्वांना रामकृष्णारी. एकदा भजन करूया माऊलींचं. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. पुंडलिक वर्जर ठेवलं श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.